अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। अगदी काही क्षणांपूर्वीच सर्व अधिकारी हे अरविंद केजरीवाल यांच्याकडे दाखल झालेले होते। त्यांचा डेटा देखील सोबत घेण्यात येणार होता। पार्टी की और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की एक राजनीतिक साजिश है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अगर किसी एक नेता से डर लगता है तो वो नेता अरविंद केजरीवाल है। 2 साल में जब से इस केस का इन्वेस्टिगेशन चल रहा है, 2 साल में 1 रुपए की भी रिकवरी ना ईडी ना सीबीआई कर पाई है। 500 से ज्यादा अफसर इस केस में लगे हुए थे। 1000 से ज्यादा रेड्स हुए। आम आदमी पार्टी के नेताओं के घर, मंत्रियों के घर, उनके ऑफिसेज में हर जगह रेड हुई, लेकिन उसके बावजूद 1 रुपया आज तक नहीं मिला है। तो आज लोकसभा का चुनाव अनाउंस होने के बाद अरविंद केजरीवाल का अरेस्ट एक राजनीतिक साजिश है। लेकिन मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को कहना चाहती हूं कि अरविंद केजरीवाल सिर्फ एक इंसान नहीं है, अरविंद केजरीवाल एक विचार है। अगर आपको लगता है कि एक अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करके आप इस विचार को खत्म कर सकते हो तो आपको गलत लगता है। अरविंद केजरीवाल जी दिल्ली के मुख्यमंत्री थे, दिल्ली के मुख्यमंत्री हैं और दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। हमने शुरू से स्पष्ट किया है कि अगर जरूरत पड़ेगी तो अरविंद केजरीवाल जी जेल से सरकार चलाएंगे। कोई भी ऐसा कानून नहीं है जो उन्हें जेल से सरकार चलाने से प्रोहिबिट करता है। उनका कोई कन्विक्शन नहीं हुआ है, उनका कोई कन्विक्शन नहीं हुआ है। वही दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। ये लड़ाई चलती रहेगी। कानूनी लड़ाई यानी कि मुख्यमंत्री अपने पद से इस्तीफा नहीं देंगे, ये आपने क्लियर कर दिया है। अरविंद केजरीवाल जी दिल्ली के मुख्यमंत्री हैं और दिल्ली के मुख्यमंत्री रहेंगे। ये बिल्कुल साफ है और ये बिल्कुल स्पष्ट है, इस पे कोई दो राय नहीं है। कानूनी लड़ाई का क्या होगा? हम बिल्कुल सुप्रीम कोर्ट हमने केस फाइल कर दिया है। अरविंद केजरीवाल के अरेस्ट को क्वॉश करने का केस सुप्रीम कोर्ट में फाइल कर दिया है। अभी उसकी अर्जेंट मेंशनिंग के लिए हमारे वकील सुप्रीम कोर्ट जा रहे हैं। हम ये डिमांड करेंगे कि आज रात को ही इस केस की सुनवाई हो। तर 2 तासांच्या चौकशीनंतर अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर झालेली पत्रकार परिषद ज्याचं आपण थेट प्रक्षेपण देखील पाहिलेलं आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, 2 तासांच्या चौकशीनंतर ईडी कडून अखेर अटक झालेली आहे, पुढे काय? विशाल, नक्कीच ही खूप मोठी घडामोड आहे, कारण अरविंद केजरीवाल यांना आज अटक केली जाणार नाही, फक्त सर्च वॉरंट दिलं जाईल, समन्स सर्व्ह केले जातील अशी माहिती पहिल्यांदा ईडीने दिली होती। कदाचित ते अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी फार कार्यकर्त्यांनी जमू नये, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कदाचित अशी माहिती ही ईडीच्या वतीने दिली गेली होती। परंतु त्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते सध्या त्यानुसार अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे। अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ईडीचे असिस्टंट डायरेक्टर तिथे आले होते। त्यामुळे पीएमएलए जो कायदा आहे ईडीचा, त्या कायद्याच्या सेक्शन 19 खाली ही अटक झालेली असू शकते, ज्या अटकेमध्ये तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची नोटीस, वॉरंट किंवा समन्स देण्याची गरज नसते। थेट पीएमएलएच्या सेक्शन 19 खाली असिस्टंट डायरेक्टर किंवा जॉईंट डायरेक्टर किंवा थेट डायरेक्टर लेवलचे अधिकारी येऊन हे अटक करू शकतात। त्यानुसार अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे ही माहिती आपल्याला मिळते आणि आता अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेऊन ईडीच्या मुख्यालयापर्यंत दिल्लीला येतील, जे इंडिया गेटच्या जवळ आहे। त्यानंतर मग स्वाभाविक अरविंद केजरीवाल यांना उद्या सकाळी कोर्टात हजर केलं जाईल। आता दुसऱ्या बाजूला एक प्रयत्न सुरू आहे, तो अभिषेक मनु सिंघवी आणि अरविंद केजरीवालांच्या वकिलांकडून, तो म्हणजे रात्रीच्या रात्री सुप्रीम कोर्टात जाऊन अर्जन्सी दाखवून याविषयी हिअरिंग घेण्याचा। तर कदाचित शक्यता आहे जर कोर्टाने याबद्दल आजच सुनावणी घेतली किंवा रात्री जर कोर्टाचे दरवाजे उघडले गेले तर पुन्हा एक प्रश्न निर्माण होईल, तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांची अटक आणि त्यांचा ताबा ईडीकडे कायम राहणार का? परंतु सध्याची परिस्थिती पाहता मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना आतापर्यंत 9 समन्स बजावण्यात आले होते, त्यापैकी 1 समन्स तर कोर्टाकडूनही ईडीने जारी करून घेतलं होतं। आज त्यांना जे दिलं गेलंय ते 10वं समन्स आहे आणि या समन्सच्या अनुसार सध्या अरविंद केजरीवाल यांना
अटक करण्यात आलेली आहे। आत्ता जे आपण पाहतोय ज्या घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये त्या अतिशय ऐतिहासिक अशा म्हणाव्या लागतील, कारण देशाच्या इतिहासात अरविंद केजरीवाल हे तिसरे मुख्यमंत्री ठरलेत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री पदावर असताना। आता पुढचा प्रश्न पुन्हा घटनात्मक आहे की अरविंद केजरीवाल हे राजीनामा देणार का, अरविंद केजरीवालांच्या जागेवर दुसरे कोणी मुख्यमंत्री असणार आहेत का। जर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं, तर मग दिल्लीचं सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत कशा प्रकारे चालवलं जाईल, असे अनेक प्रश्न आता क्या कहना चाहिए सर? क्या प्रतिक्रिया सर? अरे हाँ ला रहे अरे ये ला रहे शोरूम जाओ अभी की क्या प्रतिक्रिया है? मैंने प्रतिक्रिया दी है, ये बहुत बड़ा अन्याय है, लोकतंत्र की हत्या। क्या गिरफ्तारी हो गई है? मुझे नहीं मालूम, लेकिन मीडिया बोल रहा है तर यावेळेला संतप्त प्रतिक्रिया आपण कार्यकर्त्यांच्या देखील पाहिलेल्या आहेत। तर धरपकडही त्या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोमेश, दिल्लीमधलं वातावरण आणखी चिघळू नये, आणखी बिघडू नये यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत, कारण कार्यकर्ते तर चांगलेच आक्रमक होऊन प्रतिक्रिया देतानाही पाहायला मिळतात। सोमेश, विशाल, सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या परिसरामध्ये कलम 144 CRPC लागू करण्यात आले, ज्यानुसार तिथे सर्वसामान्यांना एकत्र येण्यास, पूर्व परवानगीशिवाय पोलिसांच्या एकत्र येण्याला मनाई आहे। त्यामुळे आता सध्या जे सगळे कार्यकर्ते किंवा अरविंद केजरीवालांचे समर्थक त्यांच्या घराच्या दिशेने जातील किंवा तिथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत आणि गेल्या 2 तासापासून ही प्रक्रिया सुरू आहे। दिल्लीतली इतर भागांमधून कोणी कार्यकर्त्यांचं मोबिलायझेशन करू नये यासाठी सुद्धा कलम 144 खाली कारवाई केली जाते असं आपल्याला कळतंय। दिल्लीमध्ये या आम आदमी पक्षाच्या नक्कीच सोमेश, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। मात्र या क्षणाची मोठी